पुण्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी साचलं पाणी। पालिकेतील विरोधी पक्षनेते निलेश निकम साफसफाई करण्यासाठी उतरले रस्त्यावर। नागपूरमध्ये नवीन जिल्हाधिकारी म्हणून कुमार आशीर्वाद यांची नियुक्ती। नागपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांची आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर स्वीकारणार पदभार। बारामतीतल्या दौंडमध्ये एसआरपीएफ गट 5 मध्ये पोलीस भरती दरम्यान नशेचा प्रकार उघड। 3 उमेदवारांवर कारवाई। आतापर्यंत 8 ते 9 उमेदवार आढळले दोषी। बेकायदा बॅनर्स विरोधात कारवाई करायला सांगूनही त्याचं पालन नाही। हायकोर्ट प्रशासनाच्या कामचुकारपणावर प्रचंड नाराज। नाशकात आणखी एक सेक्स स्कॅन्डलची चर्चा। व्यावसायिकाला मैत्रिणीचे व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी। 12 लाखांच्या खंडणीची केली मागणी। 10,000 स्वीकारताना 4 संशयित पोलिसांच्या ताब्यात। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आजही अवकाळी पावसाची शक्यता। सकाळपासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण। छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टँकरमधनं गॅसची चोरी। रिकाम्या टाक्यांमध्ये गॅस भरला जात असल्याचा धक्कादायक प्रकार। 1,26,00,000 मुद्देमाल जप्त। मराठवाड्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू। शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। शेतकरी आर्थिक संकटात। तातडीनं पंचनामे करून मदत जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी। नाशिक शहरामध्ये उद्यापासून 3 दिवस पाणी पुरवठा बंद राहणार। जलवाहिन्या दुरुस्तीचं काम हाती घेतल्यानं पुरवठा ठप्प पडणार। कामं युद्ध पातळीवर करण्याचं प्रशासनाचं आश्वासन। सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली। नागपूरला जिल्हाधिकारी म्हणून झाली बदली। दुपारी 12 वाजता पदभार स्वीकारणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।